हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. संध्याकाळची वेळ आहे आणि आता इथं जे दळण आणलं होतं, मी कालच आणलं होतं, तर ते दळण, गव्हाचं दळण जे आहे ते मी डब्यामध्ये टाकून घेत आहे. तर माझं इथं टी व्ही बघत बघत मी ते दळण एका ह्याच्यामध्ये टाकत होते. डबा छान घासलेला आहे, छान वाळून घेतलेला आहे, पुसून घेतलेला आहे. आणि त्यानंतर हे गव्हाचं पीठ जे आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकत आहे. तर 10 किलो गव्हाचं पीठ जे आहे ते मला 15 दिवस जाते, 15 दिवसापर्यंत जातं. त्याच्यामुळे 15 दिवस आता बघायची गरज नाही आहे. तर आता चला मी हे डबा वगैरे ह्याच्यामध्ये तर आता माझं पीठ भरून झालेलं आहे, डबा भरून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी टाकली. फक्त सकाळची 3 वाटी पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सगळं माझं म्हणजे रात्रीपर्यंत 2 चपात्या तरी उरतात, म्हणजे एवढं ते पीठ आम्हाला बरोबर होतं. तर चला आता मला ना करायचं आहे रात्रीचा स्वयंपाकाला सुरुवात. तर त्याच्यानंतर आता हा व्हिडिओ तुम्ही म्हणाल की कशासाठी केलेला आहे ताई, तर मी सांगते ह्या व्हिडिओचं कारण काय आहे बनवायचं. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की आता आम्ही गावाला जाणार की नाही हेच मला माहिती नाही, कारण प्रीतीची गाठ पडती का नाही, रुपाली येते का नाही हे काय माहीत नाही आहे त्याच्यामुळे. आणि मला मुंबईलाच उशीर होणार आहे, त्याच्यामुळं मग काय सांगता येत नाही की कधी जाणार आणि कधी नाही. तर मग असं झालं आहे ना की मी तुम्हाला म्हटलं की मी त्यांना दोघींना फोन करून कन्व्हिन्स करेन, रिक्वेस्ट करेन की येत आहे का नाही, बोलेल, सगळं बोलून बघेल की येणार की नाही, काय करणार आहेत ह्यावेळेस यायचं. कारण दरवेळेस आम्ही सुट्ट्यांमध्ये जात असतो, त्याच्यामुळे मग ती एक सवय झालेली आहे की सुट्ट्यामध्ये जायची आणि छान असं 1 महिनाभर राहून छान मूड फ्रेश वगैरे करायचा. पण आता तुम्ही बघत असाल की 3 जावा तिन्हीकडे गेलेल्या आहेत, 3 जावांची तिन्हीकडे तोंड झालेले, त्याच्यामुळे मग एकही एका जागेवर नाही, सगळ्या एका जागे नाही आहेत, वेगवेगळ्या जागेकडे गेलेल्या. प्रीती तिकडे गेली पुण्याला, रुपाली गेली नगरला आणि मी मुंबईला, त्याच्यामुळे काहीच सुचत नाही. आणि मी जेव्हा फोन केला तेव्हा फोन उचलला नाही, रुपालीला केला तर रुपालीने फोन उचलला नाही. तर मी समजू शकते की ठीक आहे, मुलगी आहे, तिच्या मागे 2 मुले, त्याच्यामुळे मग तिचं होत असन ओढत आणि त्याच्यामुळे नसेल उचलला. पण मी 2-3 वेळा फोन केला, मेसेज केला, मेसेजचा रिप्लाय पण नाही दिला. मला आता ह्याचं टेन्शन आलं की ती माझ्यासोबत का बोललं नाही, कारण गेल्यापासून तिने फक्त 1-2दाच आम्ही मेसेजवरती बोललो असून परत काही जास्त नाही. मला सासूबाई म्हणायच्या की रुपालीचा आला का फोन, तर माझं तेवढंच उत्तर असायचं की नाही आला. मग त्या पण म्हटलं की तुझ्यावर का चिडली आहे ती, कारण चुकी वेगळी दुसऱ्याची आणि चिडली दुसऱ्यांवरच. मग आई म्हणत होत्या की माझा पण नाही फोन उचलला आणि तुझा पण नाही, कसं काय असं. तर मी म्हटलं काय माहिती, आता काय सांगू त्यांना, काय नाही. तर प्रीती तर अभ्यासातच ती बिझी असते, त्याच्यामुळे तिचं तर काय हेच नाही. आणि प्रीतीने पण महिनाभर झालं फोनच नाही केला. एक वेदांतला लागलं होतं तेव्हा आम्ही बोललो होतो, त्याच्यावरती आम्ही काय फोन नाही. आता बघू, तिला पण फोन करते मी, कारण सुट्टी असेल तेव्हा मग ते फोन उचलेल माहीत नाही मला, तिचं अभ्यासाचं टेन्शन असतं तिला. तर असंच काहीतरी झालेलं आहे, त्याच्यामुळे मग मला अजूनच माझा मूड ऑफ होतो आहे की एवढ्या छान सपोर्टिव्ह असणाऱ्या आता का बोलत नाहीत फोनवरसुद्धा. तर रुपालीचं काय कळत नाही आहे मला, ती माझ्यावर का रुसली आहे. आणि हा प्रश्न आईंनासुद्धा पडला की ती माझ्यावर का रुसली. सध्या तरी आमच्या तिन्हीकडे तोंड झालेले आहेत, 3 जावांची तिघीकडे तोंड झालेले आहेत. तर त्याच्यामुळे कर्जतला जाण्याचं जे आमचं स्वप्न आहे, तिकडं राहण्याचं स्वप्न किंवा आमची यात्रा वगैरे असतात, कारण मला एकटीला काही करमणार नाही. ह्या दोघी जर आल्या नाहीत तर मग एकटी तरी जाऊन काय करू, त्याच्यामुळे मी पण नाही जाऊ शकणार. आणि हे मला सासूबाईंना सांगायचं आहे की त्या जर दोघी येत नसतील तर मी पण येणार नाही. तर आता बघूया काय होतंय. अजून 1-2दा फोन करेन त्यांना, जर नाहीच त्यांनी उचलला, नाही रिप्लाय दिला आणि हा व्हिडिओ बघून तर त्यांनी रिप्लाय नाही दिला तर नक्कीच माझं कॅन्सल होणार जाण्याचं.
तर आता चला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी झालेली आहे माझी सुरू. तर आज आणलेले आहे चिकन, तर चिकनची भाजी बनवणार आहे, चिकनचं कालवण बनवणार आहे. मस्तपैकी चिकन आता शिजायला टाकलेलं आहे, एकीकडे दुसरीकडे भात टाकलेला आहे आणि छानपैकी आता मस्तपैकी थोड्या वेळापूर्वी भांडे घासून घेतलेले आहेत, कारण थोड्या वेळापूर्वीच पाणी आलं होतं, त्याच्यामुळे किचन सगळं स्वच्छ दिसते. तर चला आता मी बनवते स्वयंपाक. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.